मुंबई गोवा महामार्गावरचा चिपळूण नजीकच्या बहादूर शेख नाक्यातला उड्डाणपुलाचं काम सध्या सुरू होतं आणि त्याचा गर्डर आहे तो कोसळला गेलेला आहे। आज पहाटे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी पाहणी केलेली आहे। साहेब, आज पाहणी केलीत, काय इन्स्ट्रक्शन असतील? खरं तर ही जी घटना आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। स्पॅन जे आहे ते स्पॅन्स पूर्णच्या पूर्ण एकत्र करून त्यामध्ये त्यांचं इन्स्टॉलेशन ज्यावेळेला केलं जात होतं त्यावेळेला दुपारच्या वेळेलाच त्या ठिकाणी थोडासा त्यामध्ये आवाज आला होता आणि आवाज आल्यामुळे नक्की त्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे याची कल्पना आलेलीच होती। त्यामुळे सर्व असणारे त्यामध्ये मजूर असतील, आजूबाजूला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे प्रिकॉशन्स बाळगले पाहिजे ते बाळगण्याचं काम हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलं गेलं होतं। परंतु हे नक्की कशामुळे झालं आहे किंवा त्याचं कारण काय यासाठी मंत्रालयाच्या नॅशनल हायवेच्या मंत्रालयाच्या माध्यमातून 3 जणांची कमिटी, ही गुप्ता, मिश्रा आणि यांच्या अशी 3 जणांची कमिटी जी आहे ती कमिटी तयार करण्यात आलेली आहे आणि ही कमिटी जी आहे त्या सगळ्याची सखोल चौकशी करणार आहे। चौकशी करून हा नक्की प्रकार कशामुळे झाला आहे हे लक्षात येईल। खरं तर आपल्याला माहीत आहे की हा इथून येणारा जो पूल जो आहे तो पूल 2 किलोमीटरचा आहे। 2 किलोमीटरचा पूल जो आहे चढाव आहे। काही डिझाईनमध्ये काही चूक झाली आहे का, नक्की काय झालं आहे हे आज सांगणं थोडंसं अवघड आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये हा जो पूर्ण अपघात ज्या ठिकाणी झाला आहे आपल्याला लक्षात येते वरती 350 टनाचा असणारा गर्डरसुद्धा आहे, त्याला कटिंग करून काढणं आणि हा सगळा मलबा जो आहे हे फार जिकिरीचं काम आहे। कारण रस्त्याची वाहतूक बंद करणं हे पॉसिबल नाही। त्यामुळे सुरक्षितता सर्व बाळगून डिपार्टमेंटच्या सगळ्या गोष्टी तपासून यानंतरच्या काळात केल्या जातात। साहेब, मुंबई गोवा महामार्ग आहे, त्याचबरोबर चिपळूण कराड रोड आहे, महत्त्वाचा रहदारीचा मार्ग आहे। अशी कुठेतरी चर्चा सुरू आहे की गणपतीच्या अगोदर गडबड केली होती या कामासाठी। या गणपतीच्या काळामध्ये हा जो काम आहे हा काम तसा सुरूच झाला नव्हता। गणपतीच्या अगोदर खालचे जे रस्ते जे आहेत ते सर्वच्या सर्व सुरू केले होते। हा जो वरती आता गर्डर्स जे टाकले आहेत, गर्डर्स आत्ताच नव्याने मागून या संदर्भामध्ये नव्याने कामाला या कॉन्ट्रॅक्टरने सुरू केली होती। खरं तर अपघात कशामुळे झाला आहे, दुर्दैवी अपघात आहे, यात काहीच शंका नाही। त्याची सखोल चौकशी करणं आणि त्याच्यातून मार्ग काढणं हाच आता यामध्ये मला असं वाटतं ते लवकर होणं हेही तेवढंच गरजेचं आहे। साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे। विरोधकांची मागणी आहे की गडकरी साहेबांनी पनवेल ते चिपळूण बाय रोडने एकदा तरी प्रवास करावा। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा रस्ता जो आहे हा अत्यंत महत्त्वाचा असणारा रस्ता आहे। आदरणीय गडकरी साहेबांनी पूर्ण देशामध्ये रस्त्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहे, म्हणजे आपण पाहत असाल की संपूर्ण बॉर्डर्स ज्या आहेत देशाच्या त्या ठिकाणी असणारे अनेक प्रकल्प हे त्यांनी सुरू केले आहेत। पूर्ण देशामध्ये रस्त्यांचं जाळं हे पसरण्याचं काम हे गडकरी साहेबांच्या नेतृत्वात होतं आहे। गडकरी साहेबांना रोडकरी म्हणून लोक ओळखतात। ते ज्यावेळेला संसदेमध्ये उभे राहतात त्यावेळेला उभं राहिल्यानंतरसुद्धा सर्व पक्षातील लोक त्यांनी केलेल्या कामांबद्दल त्यांची वाहवाच करताना आपल्याला सर्वांना दिसतात। एखादी गोष्ट अपघात होणं किंवा एखाद्या गोष्टीला दिरंगाई होणं, अतिशय प्रामाणिकपणे गडकरी साहेबांसारखा एवढा मोठा नेता की मुंबई गोवा रस्ता का रखडला आहे याची अनेक वेळेला खंत ही त्यांनी सभागृहामध्ये बोलून दाखवली। आमच्यासारखा छोटा कार्यकर्तासुद्धा रस्त्यावरती येऊन काम का करतो, एवढा सिनियर माणूस त्यांनी येऊन हे सगळं करावं का, तर त्यांनी करणं हे योग्य नाही। म्हणून आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती येऊन सर्व लोकांना एकत्र आणून हे काम करावं। त्या मानसिकतेतून त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण रस्त्यावरती येऊन हे सर्वच्या सर्व करण्याचा, कुठेही श्रेय घेणं नाही, कुठेही काही नाही। पण पाहत असाल लाखो करोड रुपयाची कामं गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण झाली। मुंबई गोवा रस्ता
हा कधीच होणार नाही अशी अनेक लोकांची धारणा होती. परंतु त्याही वेळेला ऐतिहासिक निर्णय घेऊन हा रस्ता व्हायलाच हवा असा त्यांनी विचार केला आणि त्या दिशेने पावलं उचलली. गडकरी साहेबांनी या संदर्भामध्ये लागणारे सर्व पैसे असतील किंवा निधी असेल हे सर्व दिलं. भूसंपादनाला उशीर झाला, बाकी सगळ्या गोष्टीला उशीर झाला. याला सर्वाला जबाबदार कोण आहेत हे कुठेतरी पाहिलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर्स यांची दिरंगाई, बँकर्सनी आणलेल्या अडचणी, या सगळ्या गोष्टी त्या वेळेला कशा घडल्या आहेत पत्रकार म्हणून सर्वांनी पाहिलेलं आहे. प्रश्न विचारायचा म्हणून विचारणं हे काही योग्य नाही. आताची घटना दुर्दैवी आहे, यात काहीच अडचण नाही, परंतु याची सगळ्याची चौकशी व्हायला हवी ही भूमिका गडकरी साहेबांची आहे आणि त्यांनी त्या संदर्भातली कमिटी जी आहे ती कमिटी नेमलेली आहे. काल भास्करराव जाधवांनी एक स्टेटमेंट दिलेली आहे की 12 पुलाचं लोकार्पण गडकरी साहेबांच्या हस्ते झालं, पण त्यातला एकही पूल आहे तो पूर्णत्वास अजूनसुद्धा गेलेला नाही. वस्तुस्थिती खरी आहे. गेल्या वेळेलाही आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला की हे 12 पूल्स ज्या कंपनीला त्यावेळेला काही ग्लोबल टेंडर असतं, सर्वांना या सर्व गोष्टीची कल्पना आहे. एखाद्या कामाचं टेंडर जे आहे ते टेंडर ज्यावेळेला निघतं ग्लोबल असतं. एखादा कॉन्ट्रॅक्टर त्यावेळेची बीड घेतं आणि मग त्यामध्ये ते पार्टिसिपेट करतं. पार्टिसिपेट केल्यानंतर तो काम पूर्ण करेल किंवा न करेल हे त्यांनी ज्यावेळेला टेंडर घेतलेलं असतं त्यावेळेला सांगणं हे कठीण असतं. ज्यांनी कोणी टेंडर घेतलं त्याला ब्लॅकलिस्ट करण्याचं कामसुद्धा केलं गेलेलं होतं आणि नव्याने कोणीतरी चांगला कॉन्ट्रॅक्टर येईल आणि ते चांगलं काम करेल या धारणेतून गडकरी साहेबांनी पुन्हा दुसऱ्याला नव्याने ते काम दिलं. हे यामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत, भौगोलिक परिस्थितीसुद्धा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. त्यामुळे आपण सर्वजण माहीत आहे की इथे असणारा रस्ता, इथे असणारी सगळी परिस्थिती, वाहतुकीची असणाऱ्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी या सगळ्या गोष्टी आहेत. नवीन रस्ता करणं आणि सद्यस्थितीत चालू असणाऱ्या रस्त्यावरती काम करणं चॅलेंजिंग असू शकतं आणि ते चॅलेंज होतं. त्यामुळे हे सगळं करताना अडचणी आल्या आहेत, विलंब झाला आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. रवींद्र कोकाटे, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.